सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद परमहंस प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न. आता आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. 9व्या अध्यायात काय आहे? श्रीपाद नेहमीप्रमाणे गंगा स्नानात गेलेले आहेत आणि कृष्णा नदी धो धो वाहते, 10 दिशानं वाहते. आणि कशाला वाहते? ती गुरु चरणाचा स्पर्श तिला घ्यायचा आहे आणि तो आनंद ती व्यक्त करते, अशी धो धो वाहते, असं त्यांनी वर्णन केलं. मग आता आपण पण बघू. देहू आणि आळंदीच्या शिबिरामध्ये ताईने आपले चरण इंद्रायणीच्या डोहात किंवा नदीमध्ये सोडले होते. तेव्हा सगळ्यांनी पाहिलं की ताईंच्या चरणातून जी गंगा निघत होती ती इंद्रायणीमध्ये सामील होत होती. असं तिकडच्या तेव्हा गेलेल्या सगळ्यांनी पाहिलं होतं. आणि हा अनुभव एकदाच आला असं नाही आहे. हा अनुभव आणखी कितीतरी वेळेला आलेला आहे. आणखी कितीतरी वेळ आले म्हणजे ह्या भीमा अमरजा संगमात जेव्हा आपलं गाणगापूर आणि गुलबर्गा गाणगापूरचं शिबिर झालं होतं तेव्हा भीमा अमरजा संगमामध्ये सुद्धा असा अनुभव आला होता. तर आता त्या गंगेच्या काठावर एक रजक म्हणजे परीट म्हणून धोबी म्हणून तो कपडे धुत होता. अर्थात त्याचं काम आहे, नदीवर तो पण येणार आणि यती पण आंघोळीला तिथेच येणार, श्रीपाद यती पण तिथेच येणार आंघोळीला. तर गुरु सर्वांचा असतो, तिथे उच्च निश्चय नसतो. तो आता धोबी तर त्याचा गुरु नाही का, असं काही नसतं. गुरु सर्वांचा असतो. तर तो जो धोबी आहे ना 3 त्रिकाळ गुरुला नमस्कार करायचा. तर भक्तिभाव होता गुरुवर. तो गुरुला नेहमी 3 त्रिकाळ करायचा नमस्कार. आणि रोजच्या शिरस्त्याप्रमाणे तो गुरुला नमस्कार करतो. तेव्हा गुरु बोलता बोलता त्याला म्हणतात, श्रीपाद त्याला म्हणतात रजकाला, की कशाला रे एवढे तू कष्ट घेतोस? मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. बघा, ऐका, आता सुखाने राज्य कर. काय म्हणतायत ते? सुखाने राज्य कर. आता राज्य करायचं, तो राजा झाला पाहिजे, तो तर परीट आहे. गुरुचे वचन ऐकून त्याचा विश्वास खूप होता ना. रजकाने आपल्या धोत्राच्या सोग्याला टकूनची कुंभात बांधली की गुरु बोलतं हे खोटं होत नाही, कधी इतका आपला पण विश्वास पाहिजे. तर हे आपल्याला सगळं कळेल, नाहीतर आपल्याला हे कळणार नाही. कळलं ना? तर तो आपल्या धोत्राला कुंभात बांधतो आणि म्हणतो बघ सत्य तर होणार गुरुचं. आणि आता तो हळूहळू गुरुचं काय होतं, गुरुभक्त तो झाला. ते रजक गुरुसेवक होतो, अनन्य भक्त पण होतो. तर त्याचं अंगण झाडतो, सगळं झाडतो, साफसूफ करतो, जेवढं पडेल लांब लांबचं काम करतो. कारण तो जवळ जात नाही इतर लोकांच्या, लांबून लांबून काम करतो, पण अतिशय मनाने करतो, तो मनोभावे करतो असं. तर आता इकडे पण आश्रम तो झाडतो. कसा आश्रम झाडतो? मग तो गुरुचे चरण त्याला का मिळत नाहीत किंवा काय? आता मला हेच सांगायचं आहे की आपण गुरुचे चरण, गुरुची सेवा करायला म्हणजे पर्सनल मिळाले म्हणजे मी मोठी झाली असं नसतं. गुरु हा अखंड त्या आश्रमात सगळीकडे पसरलेला असतो. त्याचं आता एक उदाहरण देते. गणेशपुरीला एक 70च्या आसपासची बाई होती. तर तिथे सगळ्यांना कामं दिली होती वाटून. तसं तिला पण हे 3 जिन्याची बिल्डिंग आहे ना आपली, तर ते 3 जिने पुसायचं तिला काम दिलं होतं त्या बाईला. छोट्याशा बालदीत गरम पाणी घ्यायची आणि ती लादी पुसायची, जिने पुसायची. तर जिने पुसताना ती गरम पाणी घ्यायची. तिला सगळे हसायचे. मग ती ताईनं, आम्ही बसलो होतो कट्ट्यावर ताई आणि मी, तेव्हा आमच्याकडे आली ताईनं, म्हणते बघा ना मला सगळे हसतात, मी गरम पाणी घेऊन लाद्या पुसते म्हणून. पण तुम्हाला सांगू का ताई, मला ना जे आश्रमाच्या पायऱ्या का आश्रमाची जमीन का आश्रमात सगळं ना माझं गुरुचं अंग वाटतं. हा सगळं माझ्या गुरुचा देह आहे असं वाटतं. मग जर मी थंड पाण्याने लादी पुसली तर बाबांना थंडी नाही का लागणार, म्हणून मी गरम पाणी घालते. ताई म्हणाल बघा किती भाव आहे, किती भक्तिभाव आहे. ताई माझ्याकडे बघून हसल्या, असा भाव पाहिजे मला म्हणाल्या. अर्थात त्यांना माहिती होतं की हिच्या मनावर हे बिंबलं पाहिजे. अर्थात त्यांनीच बिंबवलं म्हणून मी ताईंच्या कृपेने विसरले नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत नेऊ शकते की गुरुची सेवा म्हणजे आश्रम सेवा. गुरुची सेवा म्हणजे समाजामध्ये सगळीकडे आपण करतो ती सेवा. नुसतं आश्रम नाही, इतर ठिकाणी पण गोरगरिबांची सेवा करतो ती पण, कारण गुरु सगळ्यामध्ये आहे. तर आता दुसरा अनुभव आहे तसाच. मी पहाटे ताई 3ला उठायच्या गणेशपुरीला काय कुठेही. ताई 3ला उठायच्या, मग मला 2ला उठायला लागायचं. अखंड आश्रम गणेशपुरी छान झोपलेली असायची. मी 2ला उठायची आणि तिकडे थंडी पण कडाक्याची, गरमी पण गरमी ठीक आहे, पण थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ करायची. त्या विहिरीचं पाणी ना गारगार असायचं ते. तर थंड पाण्याने आंघोळ करायची. कोण पाणी देणार तापून? त्याच्यानंतर मग तो पाणी तापवणारा यायचा वगैरे.
तर अशी मी आणि 3च्या आधी मी ताईंच्या इकडे उभं राहायची. आता ताईंना मदत करायची ना त्यांच्या अंघोळीची तयारी वगैरे. तर त्यावेळेला येताना मला एकदम मोठा पेरू माझ्यासमोर पडला आणि मी तो पेरू उचलला, ताईनं दाखवला आणि ताई मला असा पेरू मिळाला. हसलाय. ताई म्हणाली तुला माहिती आहे का की आश्रमात सगळ्या ठिकाणी बाबा बघतात तू सगळ्यांच्या आधी उठते, 2ला उठते, थंड पाण्याने आंघोळ करते, बाबांना कौतुक आहे ना, मग बाबांनी तुझ्यासाठी पेरू दिला, मग ते झाड काय पेड काय सगळ्यामध्ये ते आहेत असं ताई मला कौतुक आहे. मी म्हटलं हां आता तू खा तुझा पेरू. ताई म्हणाला मी नेहमी जपून ठेवला, कारण माझ्या मैत्रिणी पण आहेत मंदिरामध्ये. आश्रमात आल्यावर आम्ही सगळ्यांनी तो पेरू वाटून खाल्ला. तर सांगायचं काय आता इथे, गुरु हा अखंड त्या आश्रमात सगळीकडे पसरलेला असतो. आता इथपर्यंत ही गोष्ट झाली. मग पुढे काय झालं, मग रजकाचं पुढे काय झालं. मग रजक पुन्हा असाच गुरुचं अंगण वगैरे झाडता परत त्याचं जे काम आहे रजकाचं कपडे धुवायचं तो करत असतो एकदा नदीच्या घाटावर. आणि श्रीपाद आपले ध्यान अनुष्ठानाला बसले आहेत त्यावेळेला त्या नदीच्या पात्रामध्ये राजा, त्याची सगळी सेना, राजंत्री वगैरे ते परत हत्ती, घोडे आणि नौका त्याच्यामध्ये सगळेजण येतात आणि त्या नदीमध्ये विहार करतात. राजा म्हटले मौज मजा सुख चैन सगळं तो रजक बघत होतं. कपडे धुवायचा तिथेच थांबतो आणि बघत असतो, बापरे केवढी मजा ना, केवढी मजा. नाही तर माझं जीवन बघा, आपल्या लोकांचे धुणी धुतो आहे, मग ते कपडे धुतो आहे, किती पुण्य केलं असेल, किती भक्ती केली असेल ह्याने, या राजाने राजा होण्यासाठी. कोणता देव त्याने भक्तीला काही केला असेल, किती केलं असेल त्याने, म्हणून तो राजा झाला असं त्याच्या मनात ते प्रश्न येतात. आणि आता गुरु त्याच्याकडे बघत असतो, त्याचं मन वाचत असतं, गुरुला मनातलं आपल्या सगळ्यांच्या कळतं. आता विद्यमान गुरु नाही तरी कळतं. तुम्ही मंदिरात गेलात, आश्रमात बसलात, मंदिरात त्या फोटोसमोर बसलात तरी गुरु आपलं मन वाचतो. तसंच गुरुने त्याचं मन वाचलं. म्हणजे काय रे रजका, काय तुझ्या मनात आहे, बोलून टाक. म्हणून नाही काही माझ्या मनात नाही आहे गुरुदेवा, मला काही नको आहे, मला काही नको आहे. अरे काय हवं ते सांग. नाही मग मी जर माझ्या मनातलं सांगितलं तर मी तुम्हाला अंतरेन गुरुदेवा, तुमच्या चरणाला अंतरेन, ते मला नको आहे. तुमच्या चरणाचं जे सुख आहे, जे सौख्य आहे चरणापासून मिळणारं, ते मला त्याला मी हे होईल, पारखा होईल. त्यामुळे प्लीज गुरुदेवा मला नका विचारू माझ्या मनात काय आलं ते. तर गुरुदेव म्हणतात काही हरकत नाही, तू सांग, मी आहे ना. असं गुरुदेव करायचं. मग तो म्हणतो हो मला आलं खरं, तामस वाढलं ना माझ्यामधलं. आता तो पण अभ्यास करणारा होता ना, म्हणून तो म्हणतो तामस वाढलं ना माझ्या अंतरीचं, म्हणून मला वाटलं त्या राजाची किती मजा आहे, त्याने किती पुण्य केलं असेल, काय केलं असेल, किती मजा. आपण नाही तर आयुष्यभर लोकांची धुणीच धुतली, मळके कपडेच धुतले वगैरे, असं थोडं मनात आलं. तर गुरुदेव त्याला विचारता हो ना, तर व्हायचं आहे का आता राजा. त्याला माहिती आहे, त्याला पूर्ण विश्वास होता गुरु की माझा गुरु तर बोलला आत्ता राजा, तर मला आत्ता राजा करून टाकेल माझा गुरु. तर नाही मला तुम्हाला अंतर नाही द्यायचं गुरुदेव, मला तुम्हाला सोडायचं नाही. अरे ठीक आहे, ते नाही तू सोडणार, चल नाही मी तुला अंतर देत, सांग तुला आत्ता राजा व्हायचं आहे का. तर म्हणतो नाही आता म्हातारपणी राजा होऊन काय करू, बालपणापासून असेल तर ते सौख्य मिळतं. मग ठीक आहे, मग पुढल्या जन्मी राजा व्हायचं आहे काय तुला. नको रे गुरुदेवा, मग तू मला अंतरशील नाही, माझ्या कार्यामध्ये तुला सहभागी करून घेईन, तुझा मोठा रोल असेल. पुढल्या जन्मी तू म्लेंछांच्या घरी म्लेंछाचा राजा येईल. ते पण बघा म्लेंछ म्हणजे आपण मुसलमान म्हणतो ते, मग गुरुला काही पर्क नसतं, हिंदू नाही, मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, काही नसतं. तर म्लेंछांच्या घरी तो जन्माला येणार आहे आणि राजा होणार आहे आणि ते आपल्याला नृसिंह सरस्वतींच्या गोष्टीमध्ये ऐकायला मिळणार आहे. मग आता केलं की नाही त्याला राजा, पुढल्या जन्मी तो राजा झाला वगैरे वगैरे आपल्यानंतर तर कळणार आहेत. मग त्याला राजा केलं, मग त्याचा गुरु एवढा पॉवरफुल, मग आमचा गुरु आता परत आपण मागे जो आम्हाला काय दिलं आमच्या गुरुने, त्याला प्रत्यक्ष गुरु भेटले, मग आमचं काय. अरे आपल्याला स्वप्नामध्ये पण गुरु भेटतात, दृष्टांत पण देतात ते आपले. मग आता दृष्टांत देतात पण आम्हाला स्वप्न आणि दृष्टांतमध्ये ह्याच्यामध्ये फरक नाही कळत, असं जर म्हटलं तर असतं आपल्याला. आता हे कसं मला तरी कसं कळलं स्वप्न आणि दृष्टांतमध्ये काय फरक, हा पण आपण ऐकू ना, आपण अभ्यासाला बसलोच आहे. तर स्वप्न म्हणजे स्वप्नात तर दृष्टांत पण होतात. स्वप्न असतं ना ते जरा धूसर असतं, तर लिंक नसते एवढी बरोबर, धूसर असतं, असं फ्रेश नसतं. दृष्टांत आहे ना आपल्या चंद्राच्या चांदण्यासारखा प्रकाश असतो आणि प्रत्येक गोष्ट त्या चांदण्यामध्ये चमकत असते, असा दृष्टांत असतो. मग आपल्या भक्तीप्रमाणे कधीतरी 2-3 सेकंदाचा दृष्टांत असेल, भक्ती जास्त असेल तर जास्त वेळेचा दृष्टांत असेल, कळलं ना. आता असं स्वप्न पण काही म्हणतात 1.5 मिनिटाच्या वर स्वप्न नसतं. आपल्याला वाटतं रात्रभर स्वप्न, तसं नसतं. स्वप्नाचा पिरियड 1.5 मिनिटं आहे म्हणे, त्याच्या पलीकडे नाही आहे. तर दृष्टांत हे नेहमी चंद्राच्या चांदण्यासारखं प्रकाशामध्ये आपल्याला जे स्वप्न दिसतं ते किंवा ध्यानामध्ये दिसतं तो दृष्टांत असतो,
असं ताई सांगतात. आणि मग त्या दृष्टांताच्या वेळेला मग आपल्याला ताई भेटतात, बाबा भेटतात आणि मग आपल्याला गुरु जे काही देतो, काय आपल्याला आशीर्वाद देतो काय किंवा काही असंच असतं, खरं होणार असतं. मग आता रजकाला राजा केला, मग आमचं काय आम्हाला केवढं दिलं आहे. हां, आपण सगळी चाळीतून आलेलो, विसरायचं नाही. आम्ही सगळी चाळीतून आहे, सिंगल रूममधून आलेलो आहे. बघता 1 BHKमध्ये आलो. मग 2 BHK आता तो कमी वाटला. 2 BHKमध्ये आपले भक्त गेले आणि मग 1, 2, 3, 4 फ्लॅट प्रत्येकजण घेतो आहे. आमच्या वेळेला गाडी पण नव्हती. ताईंच्या वेळेला स्वतःची गाडी पण नव्हती. मी खूपदा सांगते गाडीचं. लोक त्या गॅरेजवाल्याची गाडी आणायला लागायची आणि ड्रायव्हर आमचा गॅरेजवाला, त्याच्या अंगाला सगळा तो गॅरेजचा वास असायचा. ऑइल बिलचा असतो ना तसा वास असायचा आणि पाठी आम्ही बसायचो आणि गॅरेज म्हणजे गाडी पण स्वच्छ नसायची. पण काय करणार, नवीन गाडी, आपल्या गाडीवाला कोणीच भक्त नव्हता. अशी तेव्हा होती आपली अवस्था, हो की नाही. आणि मग काय, ती रस्त्यात गाडी बिघडायची, कारण तो घेऊनच येतात तशा गाड्या. त्याला लाँग ड्राईव्हला घेऊन जायची ना गाडी, मग त्याला त्याच्यात फॉल्ट काय कळेल ना, मग त्याच्याबरोबर आमची वरात. आणि मग रस्त्यात मग गाडी रिपेअर करायचा कुठेतरी साईडला लावून, आम्ही आतमध्ये बसलेलो असायचो. असा गणेशपुरीचा आमचा प्रवास व्हायचा ताईंबरोबर. वाईट वाटायचं की काय आहे, गाडीवाला कोणी नाही. आमची पण नव्हती गाडी, कोणाची नंतर गाड्या आल्या सगळ्यांकडे. तर असं होतं. मग आता काय झालं, आता किती आहेत गाड्या, की प्रत्येकाकडे गाडी आहे. कोणाकडे 1 गाडी आहे, कोणाकडे 2 गाड्या आहेत. असं आहे, ते रजकासारखं झालं की नाही. आपण बोललो की प्रत्येक जो हिरो आहे, त्या कथेचा जो हिरो आहे, तर ह्या कथेचा रजक हिरो होता. तिथे आपण स्वतःला इमॅजिन करायचे आहे की तो रजक कसा बोलतो आहे, रजकाची काय आहे, तो कशी भक्ती करतो आणि मग त्याला गुरु कसा प्रसन्न होतो, तो कसा गुरुला सांगतो. हे सगळं आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये, ह्या ज्या कथा आहेत गुरुचरित्रातल्या, तिथे जो त्या कथेचा नायक आहे तिथे स्वतःला जर नामधारक आहे तर नामधारक आपण होतो. जर रावण आहे त्या पण रावण आपणच. हां, कारण अहंकार आमच्याकडे नाही आहे का, राग आमच्याकडे नाही आहे का, मग आपण रावण होतो आणि सुधारायचा प्रयत्न करतो. आता आम्ही रजक आहे, रजकाकडून आम्ही भक्ती शिकतो आणि मग आम्ही टॅली करतो. खरंच आम्हाला आहे का. मग आता एवढं सगळं मिळालं तर रजक सांगतो तुझे चरण मला सुटता कामा नयेत, गुरुदेवा मला तू पाहिजेस. मग आपले जे आहे तेवढे साधक आहेत, जे आज एवढे श्रीमंत झाले, सगळे चांगले सुखात आहेत, मग त्यांनी गुरुभक्ती सोडली आहे का, कोणीच सोडली नाही आहे. सगळे आपले गुरुभक्त एवढे झाले श्रीमंत तरी सगळे गुरुभक्ती करतात. सगळ्यांच्या घरी चरणाची पूजा होते, गुरुदेवांची पूजा होते, मंदिरात येतात वगैरे वगैरे. अशा प्रकारे आपल्याला पण गुरुदेवांनी भरभरून दिले आहे. इथे आपला 9वा अध्याय संपतो आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.